नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे असं कसं. मित्रांनो, लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा आम्ही मामाच्या गावाला जायचो तेव्हा आमचा एक ठरलेला नियम होता की रात्री कोणीही घरात झोपायचे नाही, तर सर्वांनी मस्तपैकी टेरेसवर गप्पा मारत चंद्रचांदण्या बघत झोपायचे. आणि त्यावेळी याच चंद्रचांदण्या बघत बघत मनात खूप सारे प्रश्न पण पडायचे. पण मला खात्री आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक प्रश्न कॉमनमध्ये नक्की पडला असणार, तो म्हणजे जर चंद्र आकाशातून अचानक गायब झाला तर काय होईल बरं. तर चला चालू करूया आजच्या आपल्या आणखी एका इंटरेस्टिंग व्हिडिओला. चंद्र गायब झाला तर काय काय होईल. चंद्र म्हणजेच पृथ्वीचा चमकणारा चांदीसारखा दिसणारा प्राकृतिक उपग्रह. हा आपल्या पृथ्वीपासून सर्वात जवळ असणारा एक नैसर्गिक ऑब्जेक्ट आहे. आणि याची ही स्थिती हा केवळ योगायोग नाहीये बरं का, तर पृथ्वीच्या अस्तित्वामध्ये याची एक खूप महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की चंद्राचे सर्वात बेसिक काम काय आहे ते, तर आपल्याला रात्रीच्या वेळी थोडासा प्रकाश देणे. पण जर हा चंद्र अचानक गायबच झाला तर सगळ्यात पहिले आपल्याला हे जाणवेल की रात्रीचा अंधार अजून वाढला आहे. ही एक वेगळी गोष्ट आहे की या अंधारात आपल्याला चांदण्या, नक्षत्र खूप चांगल्या पद्धतीने दिसतील. पण बऱ्याच लोकांना, खास करून काही प्राण्यांना चंद्राच्या गायब होण्यामुळे खूप अडचणींना सामोरे जाऊ लागेल. कारण घुबडांसारखे निशाचर पक्षी किंवा प्राणी शिकार करण्यासाठी रात्रीचा अंधार आणि चंद्राचा पडणारा थोडासा प्रकाश यांचा वापर करतात. पण जर रात्री चंद्राचा प्रकाश अजिबातच पडला नाही तर निशाचरांना शिकार करताना काहीही दिसणार नाही आणि त्यांना शिकार शोधण्यात खूप त्रास होईल. आणि या सगळ्यामुळे काय होईल माहितीये, शिकाऱ्यांची संख्या हळूहळू कमी तर शिकारांची संख्या मात्र झपाट्याने वाढेल. आणि याचा परिणाम डायरेक्ट आपल्या पर्यावरणीय संतुलनावर होईल, जे की पूर्णपणे ढासळेल आणि ज्याच्यामुळे खूप साऱ्या शिकारी प्राण्यांच्या प्रजाती संपुष्टात येतील. आता आपण लहानपणापासून हे शिकत आलो आहे की चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी येते. पण जर चंद्रच गायब झाला तर समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांपर्यंत लाटाच पोहोचू शकणार नाहीत आणि यामुळे आपण कधीही सर्फिंग करू शकणार नाही. पण सर्वात जास्त वाईट गोष्ट काय होईल माहितीये का तुम्हाला? हे जे समुद्री जीव आपल्या अस्तित्वासाठी समुद्राच्या प्रवाहावर अवलंबून असतात तेच नष्ट होतील. आणि याच्यानंतर सजीवांच्या आयुष्यातील सर्वात मेन गोष्ट बिघडेल, ती म्हणजे आपले 24 तासांचे दिवस रात्रीचे चक्र. चला तुम्हाला थोडक्यात सांगते हे कसं होईल ते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वी तिच्या अक्षाभोवती ठराविक स्पीडने सतत फिरत असते. पण जर चंद्रच नसेल तर पृथ्वी तिच्या सध्याच्या गतीच्या 3 ते 4 पट अधिक वेगाने स्वतःभोवती फिरू लागेल. आणि यामुळे पृथ्वीवर दिवस हा फक्त 6 किंवा 8 तासांचाच होईल. एवढेच नव्हे तर परिभ्रमणाच्या एवढ्या जास्त गतीमुळे पृथ्वीवरील हवेचा वेग जवळपास 400 किलोमीटर प्रति तास एवढा होईल. आणि त्यामुळे पृथ्वीवरील बऱ्याच गोष्टी हवेत उडून जातील, खास करून प्राणी, पक्षी आणि बाकीचे सजीव. आणि जर दिवसाचे लहान होणे किंवा वातावरणात होणारा एवढा मोठा बदल हे सुद्धा जर चंद्राच्या गायब होण्याचे इफेक्ट तुम्हाला फार लहान वाटत असतील तर ऋतुचक्रात होणाऱ्या गडबडीबद्दलचा थोडासा विचार करा. आपली पृथ्वी ही तिच्या अक्षावर 23.5 अंशावरती झुकलेली आहे. तिला तिथे स्थिर ठेवण्याचे काम हा आपला चंद्र त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे करतो. आणि यामुळेच आपण वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव घेऊ शकतो. पण जर चंद्राने आपल्या पृथ्वीला स्थिर ठेवलेच नाही तर पृथ्वीवरील वातावरण आणि जलवायू चक्र यांमध्ये खूप अफरातफरी होऊ शकते, जे की एकदम एक्स्ट्रीम होतील,
जसं की आता घराबाहेर मस्तपैकी ऊन पडले आहे, म्हणून जर आपण खेळायला गार्डनमध्ये जायला लागलो तर अचानक आभाळ भरून येऊ शकते आणि विजांचा गडगडाट होऊन पाऊससुद्धा पडू शकतो. वातावरणात होणारा एवढा झटपट बदल खरंच आपण सहन करू शकतो का? आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का, की चंद्रावर जे काळे डाग आहेत ते नक्की काय आहेत ते सांगते. आकाशातून आपल्या पृथ्वीकडे येणाऱ्या बऱ्याच लघुग्रह, धूमकेतू यांना चंद्र हा त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे स्वतःकडे खेचतो आणि ते चंद्रावर जाऊन पडतात. आणि त्यामुळे चंद्रावर मोठे मोठे खड्डे पडतात, जे आपल्याला पृथ्वीवरून काळ्या डागासारखे दिसतात. म्हणजेच चंद्र हा पृथ्वीसाठी एका शिल्डचे काम करतो. पण जर आपली शिल्डच गायब झाली तर मात्र आकाशातून येणारे हे लघुग्रह आणि धूमकेतू डायरेक्ट पृथ्वीवर येऊन धडकतील आणि यामुळे पृथ्वीवरील पूर्ण एक सजीव प्रजाती नष्ट होऊ शकते, जसे की डायनासोर, जी अचानक पृथ्वीवरून गायब झाली. त्यामुळे माझ्या लाडक्या मित्रांनो, तुम्ही आकाशात जेव्हा जेव्हा चंद्राला बघाल तेव्हा त्याला धन्यवाद म्हणायला अजिबात विसरू नका, कारण हा आपल्या न कळत आपल्यासाठी खूप काही करत असतो. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका मस्त सायन्स डोसहित. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत टाटा.